कल्याणराव काळे पक्षांतराचा वर्ल्ड रेकॉर्ड, पंढरपूरच्या इतिहासातील राजकीय थट्टा. विठ्ठल परिवाराचं नाव वापरून राजकारणात प्रवेश केला, पण त्याच विठ्ठल परिवाराच्या परंपरेला, निष्ठेला आणि सहकार्याला स्वार्थाच्या चिखलात लोळवण्याचं काम केलं, अशी घणाघाती टीका कल्याणराव काळेंच्यावर आता उघडपणे होत आहे. पंढरपूर तालुक्यातील राजकारणात जर कुणाला स्थिरतेचा शत्रू म्हणायचं असेल तर कल्याणराव काळेंचं नाव पहिल्यांदा घ्यावं लागेल. कारण प्रत्येक निवडणूक, नवा पक्ष, नवा झेंडा, नवी भूमिका. विठ्ठल परिवारातील नेते म्हणून ओळख असलेले कल्याणराव काळे यांनी पक्षांतराला इतकं सिरियसली घेतलंय की पंढरपूरच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा गिनीज बुकात नोंद व्हावी अशी कामगिरी घडतीये. काल ज्यांच्या विरोधात गरजले हाच त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याची कला काळेंनी आत्मसात केली आहे. विचार, निष्ठा आणि तत्व हे शब्द त्यांच्या राजकीय शब्दकोशातून कधीच गायब झाल्याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे. दरम्यान वसंतराव काळेंनी रक्ताचं पाणी करून उभा केलेला सहकार शिरोमणी साखर कारखाना आज बाबूराव बोत्रे पाटलांच्या दावणीला जात असताना काळेंची भूमिका मात्र बघ्याची राहिल्याचा आरोप कार्यकर्ते करत आहेत. मग हीच का ती वारसा जपण्याची जबाबदारी? चंद्रभागा डेअरी असो वा सीताराम साखर कारखाना या संस्थांची झालेली अवस्था पाहता सहकार वाचवण्याऐवजी नियोजनबद्धरित्या वाट लावली गेली असा थेट संताप आता बाहेर पडतोय. आज प्रश्न हा नाहीये की काळे कुठल्या पक्षात आहेत, प्रश्न हा आहे की ते उद्या कुठं असणार. कारण पंढरपूर तालुक्यात एकाच खात्रीची गोष्ट उरली आहे, निवडणूक जवळ आले की काळेंचा झेंडा बदलणारच. हाच तालुक्यात एकच प्रश्न घुमतोय, काळे कोणत्या पक्षात आहेत हे महत्त्वाचं उरलं नाहीये, ते उद्या कोणाचा मुखवटा घालणार हाच खरा प्रश्न आहे. पंढरपूरच्या जनतेला आता कळून चुकलंय, हा नेता नाही, हा राजकीय हवामानाचा वेदर कॉक आहे.